12 नोव्हेंबरला नगरवरून पुण्याला 100च्या नोटा पाचशेच्या. असं काय की बाबा ठीक आहे की हा एक सक्सेस नंतर आमच्या आयुष्यामध्ये असे एक इव्हेंट येतो, जसं तुम्ही मागेच सांगितलं बऱ्यापैकी अशा इव्हेंटवर आपण जातो. तिथे गेल्यानंतर गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. माझं नाव पंकज भोसले. मी ॲज अ चीफ एजन्सी डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून PNB मेटलॅबसाठी वर्किंग करतो. की जसं की आपण ह्या समाजामध्ये बघतो की वेगवेगळ्या स्तरातून येणारे जे लोक आहेत, जे सक्सेसफुल लोक आहेत, तर आमचं वर्किंग हेच आहे की ज्या सक्सेसफुल लोकांना आपण भेटतोय त्यांचं जे सक्सेस मंत्र आहे ते समजून घेण्याचं इथं आपण काम करतोय. फर्स्ट मी सांगेन की सर तुमचं काय इंट्रोडक्शन जर प्रेझेंट केलं तर बरं होईल. माझे नाव ऋषिकेश अशोक काकडे. मी प्रॉपर लाडजळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर या गावामधून CA करण्यासाठी पुण्याला आलो होतो. माझे आई वडील शेती करतात. शेती हा आमचा मूळ व्यवसाय आहे. माझे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण खेडेगावीच झालेले आहे. 11वी 12वी माझे सायन्स होते रादर दॅन कॉमर्स. नगरला गेलो. नगरमध्ये एक सारडा कॉलेज म्हणून होतं, त्या ठिकाणी B.Com ला ॲडमिशन घेतलं. पहिले 6 महिने कॉलेज रेग्युलर केलं. कॉमर्सचे सब्जेक्ट माहीत नव्हते. त्यानंतर डिमॉनिटायझेशन झालं 8 नोव्हेंबर 2016ला. माझे क्लास चालू होणार होते 15 नोव्हेंबर 2016ला. मी 12 नोव्हेंबरला नगरवरून पुण्याला आलो क्लास करण्यासाठी. खिशात पैसे नव्हते. 100च्या नोटा, 500च्या नोटा सगळं बंद केलं. फक्त 100चे चालू होते, 500चे बंद केलं. शॉर्टेज होतं 100च्या नोटांचा. तर मी मामाच्या शाखेत गेलो. त्यांना फोन केला की मामा मला पुण्याला जायचे पैसे लागतात. क्लासची 25,000 फी होती, पहिली CPT एंट्रन्स लेवलची, आणि खर्चाला पैसे लागतात म्हटलं. त्यांनी 1,000 रुपये दिले. 100च्या 10 नोटा. पुण्याला आलो. मी क्लासमध्ये गेलो तर त्यांना सांगितलं असा प्रॉब्लेम आहे, डिमॉनिटायझेशन झाले, पैसे नाहीत. ॲडमिशन त्यांनी घेतलं, ते नंतर इन्स्टॉलमेंटमध्ये पे करा. हां, असं रेग्युलर सुरू झालं. रेग्युलर क्लास सुरू झाले. अपडाऊन करायचो मी पिंपरी चिंचवड टू नवी पेठ रेग्युलर क्लास. पूर्ण मला बसने प्रवास करायचा, सिटी बसने. तर 6 महिने क्लास होता. क्लास संपला. जूनमध्ये एक्झाम होती. एक्झाम ही खूप चांगली गेली. खूप अभ्यास केला मी. साधारणतः सकाळी क्लास होता 7 ते 1 पर्यंत. मी संध्याकाळी दुपारी 3ला अभ्यासाला बसलो तर 11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप अभ्यास करत होतो. CPT माझं फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झालं. 136 मार्क आउट ऑफ 200. त्याच्यानंतर सेकंड लेवलचे क्लास करायचे, इंटरमिजिएट म्हणतो आपण त्याला CA मध्ये. ती तुमची रिटर्न एक्झाम असते, डिस्ट्रिक्ट ऑब्जेक्टिव्ह नसते. तर त्यामध्ये काय झालं की आता क्लास एका ठिकाणी करायचं का सब्जेक्ट वाईज करायचे. पहिली गोष्ट हा एक कन्फ्युजन होतं. संकेत अग्रवाल सर एक होते त्या ठिकाणी कॉस्टिंगला किंवा मॅथ्सला. त्यांनी मला थोडा गायडन्स केला की पूर्ण क्लास इथंच कर, काय कमी जास्त पडलं आम्ही आहोत इथं, तिकडे तिकडे करण्यापेक्षा. आणि थोडं फीजमध्ये पण त्यांनी डिस्काउंट केलं. 8 सब्जेक्टचे क्लास स्टोरमध्ये. आणि नंतर माझी आर्टिकलशिप चालू झाली. चालू होण्याच्या आधी करायची कुठं हा एक विचार होता की आपल्याला फ्युचरमध्ये प्रॅक्टिस करायची का जॉब करायची. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर स्मॉल किंवा मिड साईज फर्ममध्येच करायची बेटर. माझ्याकडे गाडी नव्हती. 1 ते 1.5 किलोमीटर ऑफिसचा अंतर होता. पायी अपडाऊन करायचं. मग आर्टिकलशिप माझी त्याच ठिकाणी पूर्ण झाली. नंतर फायनल अटेम्प्ट आला. सिच्युएशन अशी की 2021 मध्ये कोविड पॅन्डेमिक आला. त्यावेळेस माझा फर्स्ट अटेम्प्ट होता नोव्हेंबर 2021. क्लासेस मला फिजिकलची सवय, व्हर्च्युअल काही नव्हते त्यावेळेस. होते पण सवय नव्हती. मग पुढे विचार आला की आता क्लास आपण करणं भाग इम्पॉर्टंट आहे. सेल्फ स्टडी काय एवढा होणार नाही. CA फायनल म्हणजे खूप डिफिकल्ट एक्झाम आहे ॲज कम्पेअर टू UPSC जरी म्हटलं तरी आपण. तर मग मी सगळं काय केलं, पूर्ण पेनड्राईव्ह लेक्चर्स घेतले 8ही सब्जेक्टचे फायनलचे. मला ऑफिसमधून सुट्टी दिली ती 6 महिने त्यांनी प्रिपरेशन करण्यासाठी. 6 महिने माझे पूर्ण क्लास करण्यातच गेले. राहिले 3 महिने अटेम्प्टला. नोव्हेंबर 2021 हा फर्स्ट अटेम्प्ट होता फायनलचा. तर खूप अभ्यास केला मी. क्लास रेग्युलर केले, रिव्हिजन केल्या. नंतर लास्टचे 3 महिने मी 18 घंटे अभ्यास केला. प्रॉपर 10 ते 15 मिनिटाच्या मला टाइम घालायचो. कंटिन्यू स्टडी. एक्झाम झाली, रिझल्ट आला, फेल. फर्स्ट ग्रुपचा ॲग्रिगेट्स कव्हर होता. 1 सब्जेक्ट मिनिमम तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टला 40 मार्क्स लागतात आणि ॲग्रिगेट 200 मार्क्स लागतात. तर मला एका सब्जेक्टमध्ये 33 मार्क्स होते कंपनी लॉमध्ये. आणि ॲग्रिगेट स्कोर 205 होता. आणि सेकंड ग्रुपला 176 ऑल सब्जेक्ट पास, ॲग्रिगेट शॉर्ट. त्याच्यामुळे रिझल्ट पूर्ण फेल आला मला. शॉक झालो. तेव्हा रिझल्ट वेळेस घरी होतो. सगळ्यांनी एकत्र रिझल्ट बघितला. काय वडील म्हणतात आता काय करायचं. ते म्हणजे अजून 1-2 वेळेस ट्राय कर, असं कर तसं कर, आणि परत एकदा क्लास कर, पैशांचा विचार नको करून.
कारण ज्यावेळेस मी पुण्यात आलो फर्स्ट टाइम त्यावेळेस घरून फक्त मला वडील 5,000 रुपये द्यायचे. 5,000मध्ये तुमचं सगळं लायब्ररीचा खर्च वगैरे, सगळ्या गोष्टी, जेवण वगैरे, सगळ्या मेस गोष्टी. 2 टाइम सगळं तुम्हाला भागणं गरजेचंच होतं. त्यावेळेस ती एक जाणीव होती की आपल्याला पैसे मोजकेच येतात, त्याचं आपण काहीतरी युटिलायझेशन प्रॉपर झालं पाहिजे. मग रिझल्ट फेल झाल्यानंतर फायनलचा आणि परत पुण्यामध्ये आलो. साधारणतः जानेवारीमध्ये रिझल्ट आला आणि जानेवारी एंडिंगलाच मी पुण्यात आलो 2022 मध्ये. त्यावेळेस पण कोविडची सिच्युएशन होती, क्लास वगैरे काही केले नाही. आधीच माझे पूर्ण क्लास झाले. फक्त मी दोन वेळेस रिव्हिजन केली. 2.5 महिने टाइम होता माझ्याकडे. पहिले 8 ते 15 दिवस पूर्ण मी डिप्रेशनमध्ये होतो, कारण इतका अभ्यास करून आपल्याला काहीच नाही भेटलं. नंतर मग खूप अभ्यास केला परत आणि थोडं सब्जेक्ट वाईज आपण स्वॉट अनालिसिस जे म्हणतो आपण ते केलं. म्हणजे आपला स्ट्रेंथ कुठल्या सब्जेक्टमध्ये आहे, विकनेस काय, त्या विकनेस वरती प्रॉपर काम केलं. विकनेस माझा थिअरॉटिकल सब्जेक्ट होता. कंपनी लॉ झालं, ऑडिट झालं, कॉस्टिंग झालं. कॉस्टिंग पूर्ण थिअरॉटिकल सीए फायनल लेवलला. तर मग काय केलं, मी फक्त थिअरॉटिकल सब्जेक्टचाच अभ्यास केला रादर दॅन प्रॅक्टिकल. आणि ज्या ठिकाणी मी रिडिंग रूम मध्ये होतो, एक अनुभव तुम्हाला शेअर करतो. त्यावेळेस पूर्ण जे थिअरॉटिकल सब्जेक्ट असो किंवा प्रॅक्टिकल क्वेश्चन असो, सगळेजण मुलं एक रायटिंग प्रॅक्टिस करायचे वही पेन घेऊन. माझी रायटिंग प्रॅक्टिस 0 होती आणि सगळेजण मला म्हणायचे तू सीए काहीच होऊ शकत नाही, पेनच उचलत नाही. सीए साठी रायटिंग प्रॅक्टिस लागते. आधी हातात आलं, आधी डोक्यात आलं, नंतर हातात यावं लागतं, म्हणूनच तुम्हाला पेपरला लिहावं लागतं. मी कोणावर काय, मला कोणी काही बोललं, मी टेस्ट सिरीज पण दिली नाही कुठल्याही प्रकारची. लोक 3-3, 4-4 टेस्ट सिरीज देतात. विदाऊट टेस्ट सिरीज पेपर आले, पेपर व्यवस्थित अभ्यास झाला, काही टेन्शन नव्हतं. 16 दिवस एक्झाम चालते, अल्टरनेट एक हॉलिडे असतं पेपरला. पेपर झाले, परत गावाकडे गेलो. घरी शेती आहे, परत शेतातले कामं सुरू होतात सीझनला. उन्हाळ्याचा दिवस होता, मे महिन्यात एक्झाम झाली. घरी आई वडिलांना घेऊन गेल्या का शेतात कामं करू लागायचे. रिझल्टचा दिवस आला. रिझल्ट नेहमीप्रमाणे 1:30-2 वाजता लागतो, पण त्या दिवशी सकाळी 6:30ला रिझल्ट लागला. आणि पुण्यावरून रूममेटचे सगळ्यांचे फोन आले, रिझल्ट लागलाय, काय झालं. मी शॉक. त्यावेळेस मी झोपेत होतो. फोन वाजले माझे. माझे 1-2 मित्र पास झाले, त्यांचा रिझल्ट बघून मला वाटलं माझे मित्र पास झाले, आता माझं काय होतंय. मी रिझल्ट ओपन केला नाही, साईट डाऊन झाली. 7 वाजले, 15 मिनिटं इकडे हे झालं सर्वांवरती. रिझल्ट ओपन केला, मार्क न बघता खाली फक्त पास बघितले दोन्ही ग्रुपला. आणि त्यावेळेसचे जे माझ्या चेहऱ्यावरती डोळ्यातले अश्रू होते ते म्हणजे एकदम आनंददायी होते. आणि खूप असं ते मुवमेंट वेगळे आहेत, तो तसा मुवमेंट पर्यंत माझ्या आयुष्यात कधी येणार नाही. तर सेकंड थर्ड हे असं तुमच्यासाठी की बाबा ठीक आहे, तुम्ही ज्या गावातून आहात, तुम्ही सीए परीक्षा पास आहात, की तुम्ही सीए होता काय असेल. पहिली गोष्ट जे शेवगाव तालुका आहे आमचा नगर जिल्ह्यामध्ये, हा एक तर दुष्काळी भाग पण आहे आणि एवढा डेव्हलप पण नाही आहे. त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा की 11वी-12वी कॉमर्स किंवा बॅचलरचे आपण म्हणतो बीकॉम वगैरे बीसीए यांचे कॉलेजेस नाहीत. आणि सीए म्हणजे काय आहे असं त्या लोकांना पण माहिती नाही. त्यामुळे तिकडे सीए कडे कोणी असं जातच नाही. पहिली गोष्ट म्हणजे गावात असं कोण होतं की बाबा मी म्हणजे असं असतं ना की प्रत्येक गावामध्ये कुठंतरी आता PSI संदर्भात असेल, जसं प्रत्येक प्रोफेशनमध्ये की बाबा ही व्यक्ती कोणतरी गावात होती किंवा असं कोण होतं का की बाबा एक व्यक्ती आमच्या गावामध्ये अशी होती किंवा ती सीए होती किंवा मीच पहिला होतो असं काय. तर मीच पहिला आमच्या गावातील सीए आहे आणि त्याचबरोबर तालुक्यात दुसरा किंवा तिसरा मीच आहे. इन्स्पायर आहे की बऱ्यापैकी जर आपण बघितलं की सगळ्या गोष्टी असताना आपण जर हे केलं तर अशा आता ह्यामध्ये आपण जर बघितलं की बाबा ठीक आहे, जसं की तुम्ही म्हणता की फर्स्ट रिझल्ट तुमचा फेल आला, सेकंडच्या वेळेस हे होतं कारण अपयश यशाची पहिली पायरी आणि जे आपण काय चुका केल्या परत नको करायला. त्याच्यावर आपण काम जर केलं ना काही अवघड नाही. आता फर्स्ट सीएचं म्हणलं की आता बऱ्यापैकी जर लोकांचा कल बघितला की ही एक्झाम अवघड असते, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की ठीक आहे अवघड असते किंवा खूप अभ्यास करावा लागतो ह्या पण गोष्टी म्हणा, तुमचं सक्सेस मंत्र आहे की बाबा ठीक आहे तुम्ही कशा प्रकारे ते दिल म्हणजे अभ्यास आता करावाच लागणार, हार्डवर्क तर आहे या सगळ्या गोष्टी, पण असं काय की बाबा ठीक आहे की हा एक सक्सेस मंत्र की जसं की तुम्ही म्हटलं की मी काही गोष्टी म्हणजे टेस्ट सिरीज नाही केल्या किंवा मी रिटर्न मध्ये जास्त काय करत नव्हतो तरी पण बऱ्यापैकी या गोष्टी मी करू शकलो. ते तुम्हाला सांगतो मी, कारण मी असं का करत होतो, कारण मला माझं माहित होतं की माझी IQ लेवल काय आहे आणि मला लोक बाकीचे 3 रिव्हिजन करतात, मला 6 करावे लागतात. कारण मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मी प्रॉपर पुण्यातला नाहीये, त्याच्यामुळे माझा एकच फोकस होता मॅक्सिमम रिव्हिजन.
असं म्हणतात 3 ते 4 रिव्हिजन सफिशियंट आहे बरोबर. प्रॉपर केले तर माझ्या कमीत कमी थिओरिटिकल सब्जेक्टचे 15 रिव्हिजन झाले. त्यामुळे मी पूर्ण रिव्हिजन वरतीच फोकस करत होतो रॅदर दॅन रायटिंग प्रॅक्टिस. ज्याने त्याचं प्रत्येक स्वतःच्या लेवलला चेक केलं पाहिजे की मी रायटिंग मध्ये कमी पडतोय आणि थिओरिटिकल मध्ये कमी पडतोय. जो आपला वीक पॉईंट आहे त्याच्यावर कुठेतरी कारण शेवट थेरी सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला फ्रिक्वेंट रिव्हिजन लागते त्यासाठी आणि तुम्हाला तिथं ॲज लॉचे वर्ड टू वर्ड लिहावं लागतात तरच मार्क्स पडतात. आता सेकंड असं बघितलं की बाबा एक आयुष्यामध्ये असे एक इव्हेंट येतो जसं तुम्ही मागे सांगितलं बऱ्यापैकी. पण अशा इव्हेंटवर आपण जातो की तिथे गेल्यानंतर असं वाटतं की यार की नको म्हणजे एक म्हणजे माइंड मधला आपण जर प्रकार बघितले तर दोन असतात. एक म्हणजे माइंड मध्ये एक माइंड सांगतं की यार की हे मी करू शकतो. दुसरं एकच आपलंच माइंड सांगत असतं की दुसरं माइंड सांगत असतं की यार की हे मला पॉसिबलच नाहीये मला हे होणार नाहीये. असं ह्या प्रवासामध्ये तुमच्यामध्ये असं काय कुठली सिच्युएशन आली का की नाही आता हे मला होणारच नाहीये मला इथं आता थांबलं पाहिजे किंवा असा विचार येतो की मी शेती हा आपला घरचा व्यवसाय किंवा इथे मला स्टॉप होऊन आता मी शेतीकडे वळलं पाहिजे असं काय झालं असा विचार तर नाही आला पण मी माझं माइंड वरती कंट्रोल खूप होतं पहिल्या गोष्टीमध्ये. आणि सिच्युएशन अशा आल्या 2 वेळेस ज्यावेळेस मी इंटरमिजिएटला होतो त्यावेळेस आय थिंक एप्रिल 2019 मध्ये माझ्या छोट्या बहिणीचं लग्न होतं. छोट्या बहिणी मोठ्या बहिणीचं लग्न होतं. तर लग्न 29 एप्रिलला होतं. आपली एक्झाम 2 मेला राहते. घरून फोन आला की लग्नाला तर यावं लागेल तुला. बरं लग्नाला येतोय मी पण लग्नाच्या आदल्या दिवशीच येईल मी एक दिवस. मी लग्नाला जाताना पण माझे पुस्तक सोबत घेऊन गेलो. सेकंड पेपर जो होता लॉचा त्यावेळेस त्याचे पुस्तक घेऊन गेलो मी. आधीचा कार्यक्रम होता हळद लागली मी अभ्यासावर बसलो. तिथे कुठेतरी कंट्रोल केलं मी माझ्या माइंडवरती की बाबा आपला पेपर आहे 2 दिवसांनी आपण आपल्या याच्यावर फोकस करणं हे काम आहे. त्यानंतर फायनलला असताना कोविडमध्ये माझी आता एक्सपायर झाली. त्यावेळेस माझे क्लास चालू होते पेन ड्राईव्ह लेक्चर्स चालू होते आणि कोविडची सिच्युएशन असल्यामुळे मला फोनच सोडता येईना कारण प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट होते. त्यामुळे मग इथंच अभ्यास केला मी आताचा एकही कार्यक्रम माझ्या हाती लागलेला नाही. म्हणजे जर सक्सेस आपल्याला भेटवायचं असेल तर काही गोष्टी सॅक्रिफाईस करावे लागतात. असं ते जर सॅक्रिफाईस नसता केला तर तिथे कुठेतरी तुम्ही इमोशनल झाला असता आणि त्या गोष्टी बाकीचे म्हणतो आपण दिवाळी म्हणतो माझ्या 3 दिवाळी पण गेल्या पूर्ण सीएच्या जर्नीमध्ये. म्हणजे खूप सॅक्रिफाईस केल्या अशा सुट्ट्या वगैरे